कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून आता सत्र न्यायालयामध्ये अपील दाखल झालंय। अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयानं दिलेल्या निकालाला माणिकराव कोकाटे यांच्याकडून आव्हान देण्यात आलंय। खालच्या न्यायालयानं दिलेला निकाल मान्य नसल्यानं माणिकराव कोकाटे यांनी आता सत्र न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहे। मुकुल, आता सध्या माणिकराव कोकाटेंनी सत्र न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे, काय अधिकचे अपडेट्स? आजचा दिवस हा माणिकराव कोकाटे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। 4 दिवसापूर्वीच त्यांना शासनाच्या सदनिका लाटल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेलं होतं। 2 वर्षाची त्यांना शिक्षा देण्यात आलेली आहे आणि म्हणूनच त्यांच्या राजकीय भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि म्हणूनच ज्या कारणामुळे राजीनाम्याची मागणी होते त्याच निकालाला आव्हान त्यांनी दिलेलं आहे। नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये थोड्याच वेळापूर्वी त्यांनी अपील दाखल केलेलं आहे। जी शिक्षा सुनावली ती आपल्याला मान्य नाही, जो निकाल आहे तो मान्य नाही, त्याला स्थगिती देण्यात येईल। नक्कीच, धन्यवाद मुकुल तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।